श्री देवी शांतादुर्गा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री श्रीपाद श्री वल्लभ महाराज, परम पूज्य श्री नृसिंह सरस्वती महाराज, परम पूज्य श्री स्वामी समर्थ महाराज, परम पूजनीय श्री माणिक प्रभु महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा मंडळींच्या आशीर्वादानं आपल्याला हे श्लोक दिलेले आहेत. त्याच्या मागे एक स्तोत्र दिलेलं आहे. आपण आज ते स्तोत्र म्हणूया. गुरुवारी आहे आणि तोपर्यंत काही लोकही येतील. माझ्या नंतर म्हणायचं आहे. श्री गणेशाय नमः, श्री गुरवे नमः. ध्यानमंत्र आहे हा पुढचा. जटाधरं पांडुरंगं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे. अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषिः अनुष्टुप छन्दः श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनियोगः. जगदुत्पत्तिकर्ते च स्थिति संहार हेतवे भवपाश विमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते. जरा जन्म विनाशाय देह शुद्धिकराय च दिगंबर दयामूर्ते दत्तात्रेय नमोस्तुते. कर्पूरकांतिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते. ह्रस्वदीर्घकृशस्थूल नाम गोत्र विवर्जितः पंचभूत प्रदीप्ताय दत्तात्रेय नमोस्तुते. आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुः यज्ञभोक्त्रे च यज्ञाय यज्ञरूपधराय च यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोस्तुते. आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुः अन्ते देवः सदाशिवः मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे जितेन्द्रियजितज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते. दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते. जम्बुद्वीप महाक्षेत्र मातापुर निवासिने
जयमान सतां देव दत्तात्रेय नमोस्तुते। भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयंकरे। नानास्वादुमयी भिक्षा दत्तात्रेय नमोस्तुते। ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे आकाशभूतले। प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोस्तुते। अवधूत सदानंद परब्रह्मस्वरूपिणे। विदेह देह रूपाय दत्तात्रेय नमोस्तुते। सत्यरूप सदाचार सत्यधर्मपरायण। सत्याश्रय परोक्षाय दत्तात्रेय नमोस्तुते। शूलहस्तगदापाणे वनमाला सुकंधर। यज्ञसूत्रधर ब्रह्मन् दत्तात्रेय नमोस्तुते। क्षराक्षरस्वरूपाय परात्परतराय च दत्तमुक्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोस्तुते। दत्तविद्याढ्यलक्ष्मीश दत्तस्वात्मस्वरूपिणे। गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते। इदं स्तोत्रं महद्दिव्यं शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकं। सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोस्तुते। इदं स्तोत्रं महद्दिव्यं दत्तप्रत्यक्षकारकं। दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम्। इति श्री दत्तात्रेय स्तोत्रं संपूर्णम्। श्री दत्तात्रेयार्पणमस्तु। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। छान. प्रत्येक वेळेला दत्तात्रेय महं भजे आपण सर्वांनी एकत्र म्हणलं असतं, पण एक तर आपल्याला तशी घाई नाही आहे आणि तितक्या वेळा म्हणलं गेलं ना, ज्यावेळेला मी म्हणत होतो त्यावेळेला तुम्ही ऐकत होतात आणि ज्यावेळेला तुम्ही म्हणत होतात त्यावेळेला मी ऐकत होतो. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं आपण दत्तात्रेय नमोस्तुते, आणि हाच खरा मंत्र आहे. स्तोत्र आहे ना, हे सगळं वर्णन आहे, पण म्हणायचं आहे काय तर दत्तात्रेय नमोस्तुते, दत्तात्रेयाला नमस्कार. आज गुरुवार आहे आणि आज इथे हे तीन महापुरुष, एक स्वामी समर्थ आहेत, श्रीपाद श्रीवल्लभ आहेत आणि मध्ये माणिक प्रभू आहेत. माणिक प्रभूंचा एक कृपा हस्त, हे जे कामत काल सांगितलं की ज्यांनी गुरुचरित्र प्रमाणित असं तयार केलं, आणि एकंदरच हे दुर्गा दत्त मंदिर, तिथे असलेले माणिक प्रभूंची प्रतिमा आपण बघितली असेल. तिथे दत्ताच्या खाली त्यांना माणिक प्रभूंना ठेवलेलं आहे. हुमणाबाद म्हणून जे गाव आहे
तिथे यांचं केंद्र होतं. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक उल्लेख आहे की ज्या दिवशी महाराज गुरुच्या शोधात फिरत होते, आता ते हुमणाबादला येणार म्हणल्यानंतर हे बाहेर जाऊन थांबले होते वेशीच्या, आणि आज माझा बाळ येणार आहे हे सगळ्यांना सांगत होते. ते होते कसे लक्षात ठेवा, राजयोगी होते. मग त्यांच्या 10 बोटात अंगठ्या असायच्या, ते पालखीतून इकडे तिकडे जायचे, भरजरी वस्त्र त्यांनी घातलेले असायचे, आणि हा प्रारब्धाचा योग असतो. मागे तुम्हाला एका रंगनाथानंद किंवा रंगनाथ स्वामींची एक कथा सांगितली. समर्थांच्या काळात समर्थ पंचक असं होतं. हे 5 निरनिराळे आपल्या शिष्यांचा परिवार सांभाळणारे असे एक महान पुरुष होते, ते श्री रंगनाथ. तर ते असे या राजयोगी होते. पण लोकांना सांगताना सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, आम्हाला सगळंच सारखं आहे, आम्हाला कशाचा लोभ नाही आहे, आम्ही कौपीन घालून सुद्धा तितक्याच आनंदात राहतो जितके आम्ही अशा सध्या तुम्ही माझी जीवनशैली बघतात, एक राजयोगी जीवनशैली आहे. म्हणून मी पूर्ण योगी सुद्धा राहू शकतो, राजयोगी राजभोगी सुद्धा राहू शकतो असे सांगत होते. पण मुख्य त्यांचा संदेश सम लोष्टाश्म कांचन. सम म्हणजे सारखं, लोष्ट म्हणजे माती, अश्म म्हणजे दगड, आणि कांचन म्हणजे सोनं. अगदी बारीक विचार केलात तर हे अगदी खरं. हिरे वगैरे सुद्धा खाणीतूनच काढलेले आहेत ना, म्हणजे मातीच आहे. विज्ञानाच्या दृष्टीनं हिरा आणि कार्बन म्हणजे आपला कोळसा, विज्ञानाच्या दृष्टीनं दोन्ही कार्बन आहे. निरनिराळ्या प्रोसेसेस प्रक्रिया घडत असतात आणि त्यामुळे काही कोळसा तर काही हिरे. मुद्दा काय आपला की हे सगळं मातीतून निघालेलं आहे आणि संत त्याच्याकडे हे सगळं सारखं आहे, ही माती आहे. शिवाजी महाराजांनी 2दा नजराणा पाठवला होता तुकारामांना. पहिल्यांदा तुकारामाची परिस्थिती फार वाईट नव्हती, त्यावेळेला त्यांनी परत पाठवला सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, मातीसारखं आहे, आम्हाला हे नको म्हणून परत पाठवला. दुसऱ्या वेळेला पाठवला त्यावेळेला तुकारामांची कौटुंबिक परिस्थिती बिघडलेली होती, कारण दुष्काळ पडलेला होता, त्यांचा धंदा पूर्णपणे बसलेला होता, उधारी साठलेली होती पण कोणी देत नव्हतं. आणि घरात तर एका अर्थाने तुम्हाला आश्चर्य वाटेल, अन्नान्न दशा जरी म्हणलं तरी सुद्धा चालेल. आई गेली, वडील गेले, पत्नी गेली, एक 2 मुलंही गेली असतील, भाऊ गेला, दुसरा भाऊ घर सोडून निघून गेला, असं सगळं जीवनाची वाताहत झाली होती. आणि एका अर्थाने मनात गुरु म्हणून शिवाजी महाराजांनी तुकारामांना मानलं होतं, कारण तुकाराम जवळ होते पुण्याच्या. घोड्यावर बसल्यानंतर एक अर्ध्या तासात ते देहूला पोचू शकत होते, म्हणून कीर्तनाला वगैरे जायचे. अशा अनेक आख्यायिका आहेत या दोघांच्या प्रसंगांच्या. आणि शिवाजी महाराजांच्या आत कुठेतरी एक योगी दडलेला होता. श्रीमान योगी हे त्यांच्यावर जे प्रसिद्ध कादंबरी लिहिली रणजित देसाईंनी, त्याचं नावच आहे श्रीमान योगी. जाणता राजा हे समर्थांनी म्हणलेलं आहे. जाणता म्हणजे काय, ज्ञानी, आणि राजा म्हणजे वैभवशील. मग त्याच्याकडे दोन्ही आहे, तो योगी सुद्धा आहे आणि भोगी सुद्धा आहे. रामाला विचारलं लक्ष्मणाने, तुझ्या आनंदाचं रहस्य काय, तर तो म्हणतो बहिर्भोगी अंतस्त्यागी. हे सांगितलेलं आहे की मी बाहेरून भोग घेतो कारण मी मनुष्याचं शरीर धारण केलेलं आहे, पण आतून कशालाही मी चिकटत नाही, म्हणून राज्याचा त्याग नाही का केला एका क्षणात. असा दुसरा कुठला प्रसंग इतिहासात किंवा पुराणात आपल्याला आढळतो की हातातोंडाशी आलेला घास कशाचा, तर राज्याभिषेकाचा. आणि हातातोंडाशी म्हणजे इतक्या जवळ आला होता की आदल्या दिवशी सीता आणि राम हे व्रतस्थ होते. व्रतस्थ होते म्हणजे उद्या तू जर राजा होणार आहेस, म्हणजे युवराज होणार आहेस आणि पुढे राजा होशील, तर आज तू कसं राहिलं पाहिजेस, तर तू गवताच्या शय्येवर झोपलं पाहिजेस, त्याच्यानंतर तू मातीच्या भांड्यात पाणी प्यायलं पाहिजेस आणि पत्रावळीवर जेवलं पाहिजेस, व्रतस्थ राहिलं पाहिजेस. कारण तुला दोन्हीची तयारी पाहिजे की तुला साधं जीवनही जगता आलं पाहिजे, संन्यासाचं जीवनही जगता आलं पाहिजे, आणि एका श्रीमंत राजाचंही जीवन जगता आलं पाहिजे. इतकी तयारी झाली होती त्यांची. दुसऱ्या दिवशी सुमंत ज्यावेळेला उठवायला आले रामाला की चला आपण जाऊया, वेळ होत आलेली आहे, त्यांनी सीतेला राम काय सांगतो की मला सुमंत बोलवायला आलेले आहेत, तेव्हा आता काही विधी होतील आणि नंतर ज्यावेळेला तुझी गरज असेल त्यावेळेला ते जे पुरोहित आहे ते तुला बोलवतील, तू तयारीत राहा. तू तयारीत राहा कशाच्या, या यज्ञाचा. यज्ञ कसला, तर युवराज्याभिषेकाचा यज्ञ. राम यज्ञशालेकडे जायला निघाल्यानंतर सुमंत्र दुसरीकडे निघाले. राम त्यांना विचारतो, आत्तापर्यंत आम्हाला माहीत नाही आहे की इकडे यज्ञशाला आहे ना, आपण इकडे कुठे निघालोय, माझ्या मागून ये. कारण सगळा प्रकार सुमंत्रानं माहीत होता
की कैकईने सगळा तो कोपभवन म्हणून होतं, कोपभवन कोपागार अशी खोली असायची. रागवल्यानंतर राणी तिथे जाऊन बसायची आणि निरोप पाठवायचे. मग राजा जाऊन समजूत काढायचा. अनेक राण्या असायच्या, तर त्यामुळे ती एक व्यवस्था होती. तर लक्षात घ्या, तर तिथे पडलेला आहे मूर्छित राजा. हिनी सगळे अस्ताव्यस्त केस वगैरे पसरलेले आहेत. कोणी कैकईने. काय प्रकार आहे? रामाला तोपर्यंत कल्पना नव्हती, आता काहीतरी निराळं आहे. तर त्यावेळेला सगळा प्रकार झाला. आणि पुढे ज्यावेळेला जर माझ्या वडिलांनी वचन दिलेलं आहे आणि वडील आज वचन पाळायला तयार नाही आहेत, त्यांचं वचन जर माझ्या संदर्भात आहे, त्यांनी वचन तुला दिलं आणि ते दिलं कुठल्या ह्याच्यात? कैकई फार श्रीमंत घराण्यातली आहेच, राजकन्या आहे ती, पण ती क्षत्राणी आहे, एक क्षत्रिय अशी पराक्रमी स्त्री आहे. ज्यावेळेला शंभरासूर नावाच्या राजाला, राक्षसाला एका अर्थाने मारायला दशरथ निघाला, त्यावेळेला दशरथाच्या रथाचं चाक खिळखिळ व्हायला लागतं. कारण चाक जिथे जोडलेलं असतं तिथे अशी एक खिटी असते असे, आणि ते वॉबल व्हायला लागलं कारण ते पडलेलं होतं. आणि ते जर पडली असतं, ते चाक निखळलं असतं, तर तो रथ कोलमडला असता आणि राजा आपल्या जीवाला सुद्धा राजा मुकला असता. म्हणून तिने असं उभं राहून आपला हात त्या होलमध्ये घातला आणि ते चाक फिरतं ठेवलं, लक्षात ठेवा, रथाचं. आणि ज्यावेळेला युद्ध जिंकलं त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की हा पराक्रम तिने केलेला आहे. तेव्हा मी एवढा प्रसन्न झालो आहे तुझ्या पराक्रमावर, आज तुझ्यामुळे आपला जीव वाचला. एवढंच नाही तर आपण युद्ध जिंकलेलं आहे. वर माग 2 आणि 2 वर, तिसरा वर क्षत्रिय स्त्री मागत नाही असं कैकईने सांगितलेलं आहे. आणि इथे ही सुद्धा म्हणते मला 2च वर पाहिजेत, तिसरा वर नको, मी क्षत्रिय स्त्री आहे. आणि आत्ता मागत नाही, कारण आत्ता मला काही नकोच आहे, मला काही सुचतही नाही आहे. अचानक तू म्हणलास मी काही कर्तव्य करत होते, माझं सौभाग्य वाचवत होते, मी काही तुझ्यावर उपकार नाही केले, पण ठीक आहे, अशा वेळेला नंतर केव्हाही माग. तर तो हा प्रसंग, हे रामाला काही कल्पना नाही या वरांची. आणि आत्ता अशा वेळेला मी जातो वनवासात, म्हणून जो राज्याभिषेकासाठी निघालेला होता, युवराज्याभिषेकासाठी निघाला होता, तो तसा सरळ निघालेला आहे. मी सांगून येतो कोणाला? माझ्या आईला, कौसल्येला नाही. तिथूनच राम निघालेला आहे. शेवटी कौशल्य त्याला भेटायला आलेले आणि म्हणतो राजवस्त्र वगैरे सगळं त्याग, ही राजसंपदा वगैरे सगळी मी दिली. आणि भरत त्यावेळेला तिथे नव्हता, सगळं रामायण सांगत नाही, पण तो एक दशरथाची एक चांगली योजना होती. पण प्रारब्धाला कोणी पराभव करू शकत नाही, त्याचा हा उत्तम उदाहरण आहे हे. आणि शेवटी राम गेलेला आहे. म्हणजे एवढं तरी दुःख आपल्या जीवनात नाही आहे, हे मी का सांगितलं, असा विचार केला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो काय, हातातोंडाशी आलेलं यश हिरावून घेतलं गेलं. अगदी मी नक्कीच रँक मिळवली असती, पण ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो आणि माझा पेपर चुकला. आपण म्हणतो हा काहीच लॉस नाही आपला, इतका हा मोठा. रामाने काही केलं नाही. लक्ष्मण त्यावेळेला चिडला होता. स्वतः दशरथ ज्यावेळेला शुद्धीवर आला त्यावेळेला म्हणाला, रामा मी राजा आहे, मी तुला आज्ञा करतो, तू आता युवराज होणार आहेस, मला तुरुंगात टाक. मला तुरुंगात टाकल्यानंतर माझी कोणतीही गोष्ट तुझ्यावर बंधनकारक नाही आहे. आता युवराज्याभिषेक नको, तो राज्याभिषेकच करून घे. रामाला राजा करण्याची घाई झाली होती दशरथाला. आणि त्यामुळे हा दूरस्थानाच कोण, भरत, हा सगळा मामाकडे गेलेला आहे आणि सगळ्यांना आमंत्रण पाठवलेलं आहेत, पण कैकईच्या वडिलांना आमंत्रण पाठवलेलं नाही आहे. आणि कैकई राज्यशुल्क आहे, लक्षात ठेवा, राज्यशुल्क आणि वीर्यशुल्क. शुल्क म्हणजे किंमत देऊन. जरी स्वयंवर म्हणजे काय, तिने स्वतः निवडायचा, त्याला कुठलंही पण वगैरे काही नाही. पण आपल्याला लक्षात ठेवा, सीता आणि द्रौपदी या पण लावून जिंकलेल्या आहेत पत्नी. तिकडे शिवधनुष्य उचलायचं होतं आणि त्याला प्रत्यंचा लावायची होती. हा पराक्रम जो करेल त्याच्या गळ्यात सीता माळ घालेल. आणि इकडे खाली बघून वरती जो फिरणारा मासा आहे त्याच्या डोळ्यातून जो म्हणजे मत्स्यवेध ज्याला म्हणतात करेल, तर त्याच्या गळ्यात द्रौपदी माळ घालेल. ह्याला वीर्य शुल्क म्हणलेलं आहे. शुल्क म्हणजे किंमत देऊन घेतलेली. मी माझं वीर्य म्हणजे माझं पराक्रम सिद्ध केलेला आहे, त्याच्या बदल्यात आता मी तुझा हात मागतो. हा. आणि दुसरी राज्यशुल्क, रामायणातली राज्यशुल्क कैकई आहे. कैकईचा भाऊ जो युधाजित आहे, केकय देशाचा राजा, वडील तिचे, ते म्हणतात की इतक्या राण्या तुला आहेत दशरथाला 300 राणे होता असा उल्लेख आहे, पण पुत्र नव्हता. आणि म्हणून आणखीन एक करावी राणी आणि संबंध जोडावेत. हा अत्यंत संपन्न देश होता. त्यावेळेला तिचा भाऊ म्हणालेला आहे की एका अटीवर, की समजा आधी झालेल्या राण्यांना कोणाला तरी हिच्या आधी मूल झालं तर तो राज्यावर बसणार नाही. हिचा जो मुलगा आहे माझ्या बहिणीचा कैकईचा, तोच राज्यावर बसेल. या अटीवर आम्ही देतो. ही राज्यशुल्क आहे, राज्य मिळालं पाहिजे.
महाभारतातली राज्यशुल्का कोण? सत्यवती. ज्यावेळेला शंतनूला ती आवडली आणि तो दाशराजा आहे, कोळ्यांचा राजा आहे, पण ही जी आहे ना सत्यवती, ती उपरीचर नावाच्या वसूची मुलगी आहे. आणि वसू म्हणजे काल काय अधिकार आहे त्यांचा बघितला, त्यांनी सांभाळायला दिलेली आहे. म्हणून त्याला कायम माहीत आहे, एरवी राजा येतो, मी कोळी आहे, कोळ्याची कन्या आपण म्हणतो, ती तशी आहे, ती वसूंची कन्या आहे. तर अशा वेळेला तो म्हणतो की हिची मुलं राज्यावर बसली पाहिजेत. मग राजा म्हणतो मी देवव्रत किंवा गांगेय, गंगापुत्र, त्यावेळेला त्याला भीष्म म्हणत नव्हते, त्याच्यावर अन्याय कशाला करू, आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे, अत्यंत सगळ्या दृष्टीने योग्य आहे तो राजा व्हायला. म्हणून तो परत येतो, पण तो उदास होतो. कोण उदास होतो? शंतनू. एरवी शांत असलेली तनू, मी काल तुम्हाला सांगितलं होतं, दूरवरून जो वास येतो योजनगंधा, त्यावेळेला तो तिथे त्या दिशेने जातो आणि म्हणतो कुणाकडून हा सुगंध येतोय? हा काही फुलांचा सुगंध नाही आहे, हा निरनिराळे अत्तर वगैरे म्हणतो त्याचा सुगंध नाही आहे. बघितलं तर एक स्त्री आहे, तरुणी, आणि तिच्या देहातून हा सुगंध बाहेर पडतोय, म्हणून तो जास्त आकर्षित झाला. मग तुझे पिताश्री कोण, पुढचं सगळं आपल्याला माहीत आहे. तो आला परत, पण त्याला तो सुगंध तो भारावून गेला होता. ज्याला आपण म्हणतो ना एका अर्थाने भार आला होता, त्याला तसा पूर्णपणे भाराखाली म्हणजे हिप्नोटाईज झाला होता त्या सुगंधाने. मग भीष्माचार्य म्हणतात काहीतरी चुकलेलं आहे, अजून भीष्म झालेले नाहीत, या प्रसंगात ते भीष्म होतात, पुढचं सगळं सोडा. पण तिला अट घातलेली आहे की ही सत्यवती मी तुला पत्नी म्हणून द्यायला तयार आहे, पण हिची मुलं राज्यावर बसली पाहिजे. आणि तुला तर आधी एक मुलगा आहे ना गंगापुत्र, देवव्रत नावाचा, त्याचं नाव देवव्रत, गंगेचा मुलगा म्हणून त्याला गांगेय किंवा गंगापुत्र म्हणत होते. आणि तो सर्व दृष्टीने आदर्श आहे, आणि तो आता युवराज व्हायच्या वयाचा आहे, लक्षात ठेवा. भीष्म काही लहान नाही आहे. मग कशी देऊ? त्यावेळेला शंतनू म्हणतो नाही नाही, देवव्रतावर अन्याय करू नको. ज्यावेळेला देवव्रताच्या लक्षात येते की आपले वडील या कारणाने दुःखी आहेत, मंत्र्यांकडून तो काढून घेतो आणि नंतर तिच्याकडे जातो आणि त्या प्रतिज्ञा करतो. तो ज्यावेळेला प्रतिज्ञा करतो की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन, म्हणजे मला मुलं होण्याचा प्रश्न नाही, आणि मी प्रतिज्ञा करतो की मी कधी राज्यावर बसणार नाही, पण या सिंहासनाचं रक्षण शेवटच्या श्वासापर्यंत करीन. ही प्रतिज्ञा आहे ना, ती महाभारत घडवायला कारणीभूत झालेली आहे. म्हणजे हस्तिनापूरच्या सिंहासनावर दगड जरी ठेवला, आता दुःशासन कोण होता सांगा बरं? हे विचित्रवीर आणि चित्रांगद, हे सत्यवतीची मुलं, ही कशी होती? कुणीच नाही, वारसच नव्हता. म्हणून हे सगळं पुढचं सगळं महाभारत घडलं. पण तिथे सुद्धा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केल्यानंतर पंचमहाभूतातून आवाज आला, भीष्म 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 भीष्म. तुम्ही मुद्दामून तो प्रसंग काढून बघा महाभारत सिरियलमधला. सगळीकडून पाण्यातून आवाज येतोय, वाऱ्यातून आवाज येतोय, आकाशातून आवाज येतोय, अगदी सगळ्या पंचमहाभूतातून भीष्म म्हणजे अत्यंत कठोर अशी प्रतिज्ञा. तेव्हापासून त्यांना भीष्म त्या प्रतिज्ञेप्रमाणे आचरण केलं, म्हणून त्यांना भीष्माचार्य. ते आजोबा होते म्हणून त्यांना पितामह भीष्माचार्य. हे त्यांचं नाव नाही आहे, ते त्यांचं विशेषण आहे, गुणवाचक नाव आहे. जशी विष्णू सहस्रनाम ही यानी नामानी गौणानी गुणवाचक नाम आहेत. म्हणजे जे नाम आहे त्याप्रमाणे तो आहे. अमर तर तो अमर आहे, अक्षर तो अक्षर आहे. आता येणारच आहे दत्तात्रेयाच्या अचं अवधूतमधलं अ म्हणजे अक्षरत्वात. अक्षर म्हणजे नाश होणं, आणि अक्षर म्हणजे अविनाशी, तो कधीही नाश होत नाही. आपण अक्षर वगैरे आपल्या बंगल्याला नावं ठेवतो, पण जरा कुठे शेजारी भूकंप झाला की आपला बंगला पडला, कसला अक्षर सांगा बरं? मुलाला नाव अमर, पण 10 वर्षापर्यंत काही जगत नाही. मुलाला नाव अनंत, पण 5 फुटापेक्षा वाढत नाही, कसला अनंत? ही नावं आहेत आपण ठेवलेली, आणि सहस्र नामं आहेत. नाव आणि नाममधला हा फरक लक्षात घ्या. नाव आपल्याला बारशाला 12व्या दिवशी ठेवतात, पुढे आपण काय गुण उधळतो ते नावाला अगदी योग्य नसतात. पण नाम ते की जे नाम आहे त्याचा जो अर्थ आहे त्याप्रमाणे जो प्रत्यक्षात आहे गुण आहेत. म्हणून अवधूत म्हणजे काय, आपण आज तो विषय बघणार आहोत. तर हे सगळं सांगायचं कारण काय की ज्या वेळेला असा एखादा प्रसंग घडतो, वीर्य शुल्का काय किंवा राज्य शुल्का काय किंवा स्वयंवर काय. स्वयंवर म्हणजे स्वतः निवडलेला, तिथे सगळ्यांना बोलवलेलं असतं, आणि सीता स्वयंवर वगैरे वापरतो, पण सीतेचा स्वयंवर कुठं पण होता ना लावलेला. सीतेने कुठे निवडलं रामाला? सीतेला राम आवडला होता, आधी त्याने बघितला होता त्यावेळेला, पण स्वयंवर खरं केलं ते रुक्मिणी स्वयंवर. त्यांनी पत्र लिहिलं, बोलवून घेतलं, खुणा सांगितल्या, तू ये रथातून, सगळ्यांच्या देखत हाताला धरून घे आणि मला घेऊन जा. हे स्वयंवर होतं, रुक्मिणीचं स्वयंवर आहे.
द्रौपदीचा स्वयंवर स्वयंवर म्हणजे लग्न एवढाच अर्थ घ्यायचा. स्वयं म्हणजे स्वतः आणि वर म्हणजे निवडलेला. वर म्हणजे नवरा नाही आहे काय, वर म्हणजे निवडलेला आहे. आणि निवडायचा अधिकार स्त्रियांना होता. आता सगळीच रचना सगळी बदललेली आहे. पण तुम्हाला खरंच सांगतो की पूर्वीपासून जो चालत आलेला इतिहास आहे त्या इतिहासाच्या वर्णनापेक्षा आता स्तोत्र काय किंवा आपण दत्ताची आरती बघणार आहोत त्याच्या शब्दापेक्षा त्याच्यात जो भाव आणि अर्थ, ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरी नाव दिलेलं नाही आहे. कसं देतील? केवढा मोठा स्वतःला अधिकार. ज्ञानेश्वरी नाव त्याला दिले नामदेवाने. नामदेवाने शेवटी सांगितलं की नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी हे एक नाव. आणि 56 भाषांचा केलाच एक गौरव. भारतातल्या जवळजवळ अनेक मुख्य भाषा ज्ञानेश्वरीत आपल्याला आढळतात ते शब्द. त्या सगळ्यांचा गौरव केला कारण हे देशीकार लेणे आहे. हे संस्कृतमधलं नाही आहे, देशी भाषेतलं आहे. सगळ्या बहुजन समाजाला समजणार आहे. म्हणून ज्ञानेश्वरी आणि ज्ञानदेवी हे नामदेवानी त्याला नाव दिलं. यांनी सांगितलं भावार्थ दीपिका. दीप म्हणजे मोठा आहे देवा आणि दीपिका म्हणजे छोटी. दिवली आपण म्हणतो अनेक ह्यांची, आणि नंदादीप, एकार्ती हे एकच ज्योत असते. तशी दीपिका आहे. खरं म्हणजे 700 श्लोक गीतेचे आणि 9000 ओव्या ज्ञानेश्वरीच्या, हे ह्याला दीपिका म्हणायचं का? जर गीता दीप असेल तर ज्ञानेश्वरी प्रदीप आहे. आपण म्हणतो ना की येन त्वया भारत तै पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. कुणाला म्हणले? व्यासानं म्हणलेला आहे. पण ज्ञानेश्वरी हा प्रदीप असताना नुसता दीपही नाही तर दीपिका. भावार्थ, हा भावार्थ शब्द लक्षात ठेवायचा. आज आणि उद्या आपण भावार्थ पाहणार आहोत. दत्तात्रेयाचं जे स्तोत्र आहे, दत्तात्रेयांचे जे श्लोक आहेत आणि अवधूत या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारे अवधूत गीता आणि अवधूत उपनिषद याच्यामधले जे मंत्र किंवा श्लोक आहेत त्याच्यावर आपण चिंतन करणार आहोत. भावही पाहिजे आणि अर्थही पाहिजे. भाव हा हृदयाचा असतो आणि अर्थ हा डोक्याचा असतो. म्हणून डोकं आणि हृदय याच्यामध्ये जे कंठ आहे की जिथे वाणी आहे, आणि माणूस सोडून दुसरा कुठलाही प्राणी वाणी असलेला नाही आहे. त्यामुळे इथे जी वाणी आहे ती चांगल्यात चांगल्या उपयोगात आणा. आणि नामस्मरण याच्यासारखा दुसरा चांगला उपयोग नाही. म्हणून हृदय आणि मस्तक याच्यामध्ये जो कंठ आहे तो कंठ सतत रामनामात राहिल्यामुळे कंठ नील, नीलकंठ आपण शब्द वापरतो. दाह होत होता शंकराचा हालाहाल पेल्यामुळे आतून, तो रामनामामुळे शांत झालेला आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून काल आपण एक सहज विचारला होता प्रश्न, या पृथ्वीवर पृथ्वीपेक्षा जास्त वजनाची वस्तू कुठली आहे? आणि वस्तू म्हणल्यानंतर थिंग अशा अर्थी नाही आहे, हे लक्षात घ्या. वस्तू म्हटल्यानंतर एखादी व्यक्ती, एखादा अनुभव, एखादा गुण, ह्याला सुद्धा वस्तूच म्हणतात. आत्मासुद्धा वस्तूच आहे. आत्मा काही व्यक्ती नाही, अव्यक्त आहे तो, पण आत्मवस्तू म्हणतो आपण त्याला. तर ती कुठली असेल तर काल पृथ्वीच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं ओझं आपण बघितलं. पृथ्वीच्या पाठीवरचं की आजोबा वगैरे आहेत आणि त्यांच्या खांद्यावर आपल्या मुलाची किंवा नातवाची तिरडी आहे. हे सगळ्यात मोठं ओझं आहे पृथ्वीवरचं. पण पृथ्वीवर असून पृथ्वीपेक्षा मोठं तर मातेचा गौरव हे सांगितलेलं आहे. गौरव हे ओझं कसं? ओझं नाही, वजनदार, भारी शब्द वापरला आहे. पृथ्वीवर असलेली आणि पृथ्वीपेक्षा भारी, पृथ्वीपेक्षा महान, पृथ्वीपेक्षा मोठी, म्हणजे पृथ्वीवर आहे पण पृथ्वीपेक्षा मोठी आहे अशी कुठली गोष्ट आहे तर मातेचा गौरव. हे उत्तर युधिष्ठिराने यक्षाला दिलेलं आहे आणि यक्षाने ते मान्य केलेलं आहे. मग आकाशापेक्षा उंच काय आहे तर पित्याचा गौरव, पित्याची कीर्ती. पित्याची कीर्ती एकाच वेळेला पृथ्वी आणि आकाश याला स्पर्श करणारी असते. ती आकाशापेक्षा उंच आहे. आणि मातेचा गौरव, माता म्हटल्यानंतर जशी पृथ्वी माता, धरती माता, मातृभूमी सगळ्या माताच आहेत लक्षात ठेवा. पण आईचा गौरव, मातृभाषेचा गौरव सुद्धा हे मातेचा गौरव आहे. मातृभूमीचा गौरव हा सुद्धा मातेचा गौरव आहे. आपण जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, म्हणजे जननी आणि जन्मभूमी स्वर्ग से महान है. म्हणजे पृथ्वीपेक्षा, पृथ्वीवर असून सुद्धा पृथ्वीपेक्षा महान या गोष्टी आहेत. आपण काल उल्लेख केला होता की पूर्वी आपण बघितलंय, पण आज चिंतन करूया. गुरुवार आहे म्हणून आपल्यावर कोणती जबाबदारी आहे? आपण प्रवचन ऐकतो, सत्संगाला जातो, उपासना करतो. आणि निरनिराळी उपासनेचे जे मार्ग आहेत ते अनेक मार्ग आपण करतो. तीर्थ, व्रत, तप, दान, स्वाध्याय आपण काल बघितले. तीर्थक्षेत्राला जातो, दान करतो, स्वतः ध्यान करतो, कितीतरी गोष्टी करतो. परंतु त्याच्यात एक महत्त्वाचे आहे की एकत्र येऊन उपासना करणं महत्त्वाचं आहे.
की ज्याला संघे शक्ती कलौ युगे हा एक नियम सांगितलेला आहे की कलियुगात उपासना एकट्यानं जरूर करा. पूर्वी सत्ययुगात एक एकटा जाऊन राक्षस काय किंवा राजा काय हजारो वर्ष तपश्चर्या केली आपण बघितलंय. बरोबर कोण नसायचं. रामदास वगैरेंच्या बरोबर कोण होतं ज्यावेळेला ते सगळ्या दऱ्याखोऱ्यातून फिरत होते. विचार करा तुम्ही. हे अक्कलकोट महाराज नंतर आले कुठे समाजात. मग समाजात आल्यानंतर ते समाजात राहिले. पण 1856 पर्यंत ते कुठे होते. 1856 ते 78 म्हणजे 22 वर्ष ते आपल्यात होते. आपल्यात त्यांनी देह सोडलेला आहे. देह सोडताना त्यांनी गीतेतला मंत्र आपल्याला सांगितलेला आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. हे सांगून गेलेला आहे हा माणूस की मी योगक्षेम चालवतो तुझा, पण अनन्य भावाने माझं चिंतन केलं पाहिजे. अवधूत चिंतन हा जो मंत्र आहे त्याच्यातलं चिंतन महत्त्वाचं आहे. नुसतं जप म्हणणं रटणं महत्त्वाचं नाही आहे. इतक्या माळा तितक्या माळा, इतक्या प्रदक्षिणा तितक्या प्रदक्षिणा. प्रदक्षिणा शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत आहे. दक्षिण म्हणजे उजवा. आणि ज्यावेळेला प्रदक्षिणा घालतो माझ्या उजव्या हाताला देव पाहिजे, देव मध्यवर्ती पाहिजे. आणि उजव्या हाताने जवळजवळ सगळी माणसं काम करतात. काही डावरे असतात लेफ्टी, ते सोडा. पण एरवी उजवा हात आपला काम करण्यासाठी मानलेला आहे. उजवा हात हा डाव्यापेक्षा श्रेष्ठ मानलेला आहे. म्हणून प्रदक्षिणा घालताना मी कुठेही फिरलो तरी दक्षिण माझा हात म्हणजे केंद्रभागी काय तर केंद्रभागी माझा देव आहे किंवा माझा सद्गुरू आहे. हा प्रदक्षिणेचा अर्थ आहे. म्हणजे प्रदक्षिणा घालताना इकडे तिकडे न बघणं, प्रदक्षिणा घालताना गप्पा न मारणं, प्रदक्षिणा घालताना मंत्र म्हणला तरी चालेल, पण तो जो देव आहे मध्ये त्याला सांगितलं पाहिजे इथून पुढे माझं संपूर्ण जीवन, माझी जीवनशैली तू केंद्र असताना झाली पाहिजे. हे लक्षात ठेवा की केंद्री, नाम केंद्री आपण म्हणतो, देव केंद्री आपण म्हणतो, उपासना केंद्री म्हणतो, शिक्षण बालक केंद्री असलं पाहिजे. हे केंद्री म्हणजे केंद्रभागी ते पाहिजे. माझ्या सगळ्या कृती ज्या असतील त्या सगळ्या कृती या हा जो परमेश्वर आहे, ही जी देवी आहे, हा जो सद्गुरू आहे त्याला केंद्रभागी मानून मी करेन. मग किती जबाबदारी आली माझ्यावर. आपण आपल्यावरची जबाबदारी काय आहे म्हणून जरा मागे जाऊन बघूया. तोपर्यंत लाईट सेटेल. जरा कथाभाग बघूया. 16वं शतक आहे. 16वं शतक म्हणजे 1555 वगैरे असं एज म्हणजे सन म्हणूया आपण, इयर. तर तिथे त्यावेळेला फ्रान्समध्ये एक माणूस जन्माला. हा माणूस असं म्हणतात की फ्रान्सच्या बाहेर काय स्वतःच्या गावाच्या बाहेर सुद्धा गेलेला नव्हता. पण त्याला एक अतींद्रिय अशी शक्ती प्राप्त होती. अतींद्रिय म्हणजे उद्या काय होणार आहे त्याला ते आज दिसत होतं. आणि त्यामुळे त्यांनी 600 वर्षांची भविष्य वर्तवून ठेवली. आणि भविष्य कशी तर जागतिक रंगमंचावर ऑन द ग्लोबल आपण म्हणतो ना प्लॅटफॉर्म ज्या घटना घडतील त्या घटनांचं वर्णन त्यांनी काव्य रूपात करून ठेवलेलं आहे. त्याच्या ग्रंथाला व्हर्सेस म्हणजे कपलेट्स, ते 2-2 ओळींचे आपले श्लोक किंवा ओव्या असतात ना तसं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. नाव आहे सेंचुरीज त्या ग्रंथांचं. आणि 6 शतकांचं भविष्य त्यांनी सांगितलेलं आहे. लक्ष त्याचं केव्हा गेलं पहिल्यांदा त्यांनी फ्रान्सच्या रिव्होल्युशनचं सांगितलं 1789 साली. ज्यावेळेला 18वं शतक संपत असेल त्यावेळेला फ्रान्समध्ये अशा प्रकारची क्रांती घडेल, त्यातून पुढे एक नवीन विचारसरणी येईल, ती लोकशाही. फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल. ही जशी लोकशाही आहे तशी लिबर्टी, इक्वॉलिटी अँड फ्रॅटर्निटी. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वॉलिटी म्हणजे समता आणि फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता, बंधुत्व. हे त्या रुसो व्हॉल्टेअरनी सांगितलं आणि तिथे क्रांती घडली. त्यावेळेला या पुस्तकाकडे लोकांचं लक्ष गेलं. हे पुस्तक लिहिलंय 16व्या शतकात, पण 18व्या शतकात महत्त्वाची घटना घडली. त्याच्या आधी अमेरिका स्थापन झाली, एक नवीन राष्ट्र उदयाला येईल. ते काल तुम्हाला सांगितलं 1776 साली का अमेरिका अस्तित्वात आलेली आहे. निरनिराळ्या जगातल्या लोकांनी येऊन वसवलेलं राष्ट्र आहे ते. त्यामुळे त्याला काही फार मोठी संस्कृती, फार मोठी ऐतिहासिक परंपरा काही नाही आहे. 1776 पासून अमेरिकेचा इतिहास सुरू झाला. दुसरी गोष्ट त्याच्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची घटना होती 20वं शतक ज्यावेळेला सुरू होईल. मी एकदम उडी मारून इकडे येणार आहे आजच्या तारखेपर्यंत. त्यावेळेला 20वं शतक सुरू होईल. त्यावेळेला माणूस आकाशातून उडायला लागेल. म्हणजे विमान ज्या वेळेला त्यांनी केलं त्यावेळेला सायकलसुद्धा नव्हती. मुद्दामून लक्षात घ्या. लोक बैलगाडीतून, रथातून, घोड्यावरून प्रवास करत होते. अशा वेळेला हा म्हणतो की आकाशात उड्डाण करेल माणूस. आणि सुरुवात झाली 20व्या शतकाला.
1905 मध्ये त्या राईट ब्रदर्सनी ते फ्लाईंग मशीन उडवलं, पहिलं विमान आलं. त्यानंतर प्रत्यक्ष विमान यायला आणखीन वेळ लागला. युद्धाबद्दलची त्याची जी होती, ज्यावेळेला 20वें शतक मध्याकडे यायला लागेल त्यावेळेला जगात नवीन राष्ट्रांचा उदय होईल. अनेक राष्ट्र जी गुलामीत असतील ती स्वतंत्र होतील. भारत नाही का स्वतंत्र झाला 1947ला. 20व्या शतकाचा मध्य म्हणजे 1950च्या आसपास नवीन राष्ट्र आली घेऊ. हे पाकिस्तान वगैरे कुठे होतं, म्यानमार वगैरे हे सगळं ब्रिटिश एम्पायरचा भाग होता. म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश त्यावेळेला म्हणत होते. विचार करूया आपण, नवीन राष्ट्र निर्माण होतील, नवीन विचारसरणी निर्माण होईल. हे त्यांनी ज्यावेळेला 20व्या शतकाच्या आरंभी सांगितलं त्यावेळेला कम्युनिझम आला ना. मोठं मार्क्स काय किंवा एंगेल्स काय त्यांनी जे आणलं, एक नवीन राज्यपद्धती येईल आणि जी आधीच्या राज्यपद्धतीला मोठ्या पद्धतीने संघर्ष करेल. कम्युनिझम आणि कॅपिटलिझम हे दोन नाही का झाले. अमेरिका अँड रशिया, सुपर पॉवर्स, या सगळ्या गोष्टी तो सांगत होता. आणि ते सांगताना आता 1985 साली 2 चित्रपट काढले. द मॅन हू सॉ टुमॉरो. हे लक्षात ठेवा की ज्याला उद्या दिसेल, हू सॉ म्हणजे बघितला, ज्यांनी उद्या बघितला, उद्या घडणारी घटना. काय घडलं तो ज्यावेळेला 20वं शतक शेवटच्या दशकाकडे येईल म्हणजे 1990कडे. हा 1985 किंवा 19 त्या सुमारास काढलेला आहे ज्यावेळेला इराकचं युद्ध झालं. एक व्यक्ती आपल्या महत्वाकांक्षेमुळे अशा युद्धाला जन्म देईल की जे युद्ध चालूच राहील चालूच राहील चालूच राहील. हे तो म्हणतो नॉस्ट्राडामस, हे त्याचं नाव आहे. आणि त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की तो उंच असेल, तो गोरा असेल, त्याच्या भुवया जाड असतील, त्याला झुपकेदार मिशा असतील, आकर्षक व्यक्तिमत्व असेल, पण अत्यंत महत्वाकांक्षी, अत्यंत जुलमी आणि विधी निषेध म्हणजे डूज अँड डोंट्स, योग्य अयोग्य याचा विचार न करता राज्य करणारा. हे वर्णन असलेला नट निवडला, त्याचा मेकअप केला आणि हा सिनेमा दाखवला 1985ला. लोकांनी सिनेमा म्हणून बघितला. तुम्हाला सांगतो, आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना मी दाखवला हा चित्रपट. कारण का की काहीतरी नवीन होतं. आणि ज्यावेळेला 1990ला युद्ध सुरू झालं त्यावेळेला सद्दाम हुसेनचं वर्णन आत्ता मी तुम्हाला सांगितलं की सद्दाम हुसेन आठवा, उंच, गोरा, दाट भुवया, झुपकेदार मिशा आणि वाटेल त्या मार्गाने राज्य करणारा असा महत्वाकांक्षी राजा. त्यावेळेला लोकांचं लक्ष गेलं, अरे हे तर आपण बघितलंय. त्याच्यानंतर बरोबर 21वं शतक सुरू. ही मात्र कमाल आहे त्याची. मला तरी आश्चर्य वाटतं. दरवेळेला एखादा महत्त्वाचा प्रसंग घडला ना, लक्षात ठेवा की त्याचं एक नवीन भाषांतर होतं. मराठीत 5-6 भाषांतर असतील या सेंचुरीज पुस्तकाची. दरवेळेला काहीतरी घडलं. आता विषाणू जो आलेला आहे त्याच्याबद्दल त्याचं काय भविष्य आहे ते सांगण्यापेक्षा तुम्ही वाचा ती पुस्तकं. तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा मिळेल नॉस्ट्राडामसचे सेंचुरीज. परंतु सगळ्यात 20वं शतक सुरू होईल त्यावेळेला 2 जुळे भाऊ जे उंच आहेत ना ते आकाशात जळायला लागतील. 2 उंच जुळे भाऊ आकाशात जळायला लागतील 36 डिग्रीज. कारण त्यावेळेला देश नव्हते, त्याला नकाशा कुठे माहीत होता. तो आकाशातल्या ताऱ्यांचा संदर्भ द्यायचा आणि त्या ताऱ्यांचा फोकस जिथे आहे त्या देशाबद्दल तो भविष्य सांगायचा. त्याला काय माहीत होतं, तो कुठे वाचन काय नीट केलं असेल ते बघून त्याला ती शक्ती होती. आणि त्यांनी सांगितलं 2 जुळे भाऊ 36 डिग्रीज म्हणजे न्यूयॉर्क, 2 जुळे भाऊ म्हणजे ट्विन जे टॉवर्स होते ना अमेरिकेतले, आणि ते आकाशात जळतील. आणि कल्पना करता येणार नाही अशा आपण म्हणतो ना आयुधानं किंवा शस्त्रानं. आता ही विमानं होती ना ती ट्रॅफिक करणारी होती, पॅसेंजर प्लेन्स होती आणि अमेरिकेचीच विमानं होती. अमेरिकेत शिकवलेले लोक, अमेरिकेचं इंधन, आणि ते पाडले आणि त्याचा परिणाम जग भोगत राहील. आणि 2050 पर्यंत आपण आता 2022कडे निघालेलो आहोत. हे युद्ध अशा ना त्या स्वरूपात चालूच राहील. आमचाच धर्म श्रेष्ठ, आमचाच पंथ श्रेष्ठ, आमचाच प्रेषित म्हणजे प्रॉफेट श्रेष्ठ आणि आमचंच प्रार्थनास्थळ श्रेष्ठ म्हणणारे जे धर्म आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध लढायला लागतील. आपण उगीच पिसले जातोय ह्याच्यात, कारण हे राजकारण आहे. त्यांनी सांगितलेले 2 धर्म म्हणजे एक ख्रिश्चॅनिटी आणि दुसरा म्हणजे इस्लाम. आम्हीच सांगतो तो मार्ग, आमचा पैगंबर असेल किंवा येशू असेल तोच खरा आहे. तुम्हाला जर स्वर्गात जायचं असेल, हेवन, किंवा इकडे जन्नतमध्ये जायचं असेल तर याच मार्गाने गेलं पाहिजे. प्रार्थनास्थळ म्हणजे यांची मॉस्क असेल, मशीद, यांचं चर्च असेल. आपला विचारच नाही त्याच्यात. आणि तिसरा एक धर्म मानायचा असेल तर कम्युनिझम. धर्म कुठला हो?
तो धर्म न मानणारा, पण आमचाच ग्रंथ खरा, दास कॅपिटल किंवा मॅनिफेस्टो, आम्हीच सांगतो तो मार्ग, आम्हीच करतो ती पॉलिसी, आम्हीच सांगतो, हे सगळं सांगणार होता तो, हेही लक्षात ठेवा. म्हणून कम्युनिझमचा सुद्धा धर्म म्हणूनच उल्लेख करतात. अशाच पद्धतीने धर्म नाही आहे तो फक्त हिंदू. हिंदू ही जीवनशैली आहे. विचार करून ऐका. इथून पुढे दत्तात्रेयाबद्दल सांगताना आपण हे विचार अप्लाय करूया. दत्ताची उपासना करायची म्हणजे काय करायचं? दत्ताचं चरित्र आहे म्हणजे काय आहे? गुरुचरित्र म्हणजे एका व्यक्तीचं चरित्र आहे का? नाही. एका अवतार, दत्तात्रेय तसा अवतारही नाही आहे. त्यांचं अवतार कार्य काय? तो चिरंजीव आहे. अवतार कार्य चालूच आहे. त्यांच्या हातात ही जी शस्त्र आहेत तिन्ही देवांची, ती त्यांनी कधी वापरली आहेत का? त्यांनी कधी युद्ध केलं आहे का? त्यांनी कोणाची हत्या केली आहे का? हे निराळच दैवत आहे. म्हणून लक्षात ठेवा, हा नॉस्ट्राडमस आता पुढे काय म्हणतो की 2050 पर्यंत ही युद्ध चालू राहतील. अतिरेकी शब्द त्यांनी वापरला नाही, पण फॅनेटिक्स म्हणजे आमचाच धर्म श्रेष्ठ मानणारे, जे संकुचित विचार करणारे, जे धर्मनिष्ठ कसले, हे धर्म वेडे लोक आहेत, फॅनेटिक्स, ते जगासमोर प्रश्न निर्माण करतील. 2050 नंतर अशा देशातून, लक्षात ठेवा, परत त्यांनी ते तारे सांगितलेले आहेत आणि त्या ताऱ्यांचा फोकस आहे. त्या देशात चायना आहे, त्या फोकसमध्ये पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, म्यानमार ब्रह्मदेश आहे, श्रीलंका आहे आणि भारत तर नक्कीच आहे, मध्यवर्ती भारत आहे. आध्यात्मिक नेतृत्व उदयाला येईल. कसलं आध्यात्मिक नेतृत्व? कलेक्टिव्ह स्पिरिच्युअल लीडरशिप विल इमर्ज फ्रॉम द लँड. त्या देशातून निर्माण होईल आध्यात्मिक नेतृत्व, सामूहिक नेतृत्व. म्हणून सांगतोय आपल्यावर कोणती जबाबदारी आहे. आपण सामूहिकपणे गेले 2 दिवस विचार करतोय, उद्याही विचार करणार आहोत सामूहिकपणे. घरात 4 जण असतील तर निदान डायनिंग टेबलवर 1 मिनिट गप्प बसूया डोळे मिटून. ती उपासना आहे, ती प्रार्थना आहे, ते शांत राहणं, 1 मिनिटाचं जे ध्यान आहे, त्याची गरज आहे कुटुंबाला, त्याची गरज आहे समाजाला. म्हणून सांगतो की सामूहिक नेतृत्व, सामूहिक आध्यात्मिक नेतृत्व अशा देशातून उदयाला येईल आणि ती लक्षणं दिसायला लागलेली आहेत. ज्या देशात गुरुवार पवित्र दिवस मानलेला आहे, गुरुवार पवित्र दिवस मानणारा फक्त भारत देश आहे. शुक्रवार मुसलमान पवित्र मानतात, रविवार ते मानतात, ख्रिश्चन, ज्यू लोक शनिवार मानतात. गुरुवार कुठे पवित्र मानला जातो सोडून भारत? अनेक जण जे गुरुच्या मार्गातले लोक आहेत, त्यांचं जर दुकान असेल तर ते गुरुवारी बंद ठेवतात, कारण जास्तीत जास्त वेळ माझ्या गुरुच्या उपासनेसाठी मला मिळाला पाहिजे. हे विचार करूया. गुरुवार पवित्र. गोव्यात सुद्धा गेल्या काही वर्षात अनेक जणांनी गुरुवारी मासे खाणं बंद केलेलं आहे. अनेकांनी गुरुचा अनुग्रह घेतल्यानंतर आपला आहार, आपली जीवनशैली, आपली उपासना, पूजा करण्याची पद्धती बदललेली आहे. आणि हे आध्यात्मिकतेकडे जाणारं लक्षण आहे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि नॉस्ट्राडमस म्हणतो ऐतिहासिक जबाबदारी आहे. जर 2050 नंतर मानवतेला शांतता हवी असेल, योग्य दिग्दर्शन किंवा मार्गदर्शन हवं असेल, तर ते या देशातून येईल जो देश काय करतो? गुरुवार पवित्र मानतो. हे लक्षात घ्या. म्हणून आज गुरुवारी या दत्तगुरूंच्या साक्षीनं, आणि हे सगळे बसलेत ना, हे दत्त संप्रदायातले ना, हे दत्ता गुरूंचे अवतार आहेत. आणि आपण ज्या मंदिरात बसलो त्याला दुर्गा दत्त मंदिर म्हणतात, तसं माणिक दत्त मंदिर म्हणतात. हे मधले आहेत ते माणिक प्रभू, त्यांची कथा आपण बघितली. याला रंगनाथांची जी कथा बघत होतो की ते असे राजयोगी होते, पण ते म्हणाले माझं प्रारब्ध आहे हे. एका शिष्याला ते पटत नव्हतं. शिष्य म्हटला तुम्ही लोकांना सांगता सोने नाणे मृत्तिके समान, पण तुमच्या हातात सोन्याच्या हिऱ्याच्या अंगठ्या 10 बोटात. हे कसं पटेल का लोकांना? ज्यांना पटेल त्यांना पटेल. पण तुला जर पटत नसेल तर आपण आज रात्री एक करूया ना प्रयोग. सगळेजण झोपतील, तू जागा राहा. आपण 2 जण लंगोटी घालून जाऊया. सगळे ते दागिने, अंगठ्या सगळं काढून ठेवतात, मुदी सगळं असतं, आणि फक्त लंगोटी घालून तो आणि त्यांचा शिष्य निघतात. रात्रभर चालतात. दमल्यामुळे म्हणतात पहाटे आता कुठेतरी बसूया. मग एक गुहा त्यांना दिसते, त्या गुहेत राहतात. आता खायला काय? कंदमुळं, फळं आणि पाणी प्यायला. गवतावर झोपायचं, पण चालल्यामुळे त्यांना झोपही लागते. नंतर फळं वगैरे जवळपास मिळतात. झालं. तो दिवस तसा जातो. संध्याकाळी एक माणूस येतो. तो माणूस म्हणतो की मला आश्रय पाहिजे एका रात्रीसाठी. मी इथे आलो तो एका कामासाठी आणि मी मार्ग चुकलोय. आता रात्र झालेली आहे. मी जर भटकत राहिलो तर मला जनावरं खातील. फक्त रात्रीसाठी. ते म्हणाले आश्रय आम्ही देणारे कोण? आम्हीच या गुहेचा आश्रय घेतलेला आहे. आमच्याकडे जे आहे ते तुला खावं लागेल. गवताच्या शय्येवर झोपावं लागेल. आम्ही गवत पसरतो आणि त्यावर झोपतो. तुला पानाच्या ताटात म्हणजे पत्रावलीवर जेवावं लागेल. तू कोण आहेस आम्हाला माहीत नाही, पण आलेला आहेस, अतिथी आहेस,
आणि आदर सत्कार करणं, सेवा करणं आमचं कर्तव्य आहे. रात्री त्याला एवढी छान झोप लागते, कंदमुळं फळं पोटभर खातो. जेवल्यानंतर म्हणतो गेल्या कित्येक वर्षात मी इतका तृप्त जेवलो नव्हतो. उठल्यानंतर म्हणतो मी इतका शांत कित्येक महिन्यात झोपलेलो नव्हतो. हा कोण आहे तो? इतक्यात अरे आपले राजेसाहेब इथे आहेत. तो प्लेन क्लोज म्हणजे साधे कपडे घालून आपल्या प्रजेत कोण कोणावर अन्याय करत नाही बघायला आला आणि सीमेवरून जरा पुढे आला आणि अरण्यात अडकला. रात्र झाली, वाट चुकली, इथे आला. राजेसाहेबांचा जय जयकार करून राजेसाहेबांना नेण्यासाठी पालखी आणली होती. त्यावेळेला राजा म्हणतो की मी तुम्हाला गुरु मानलेला आहे. तुमच्या सहवासात आल्यापासून मला एवढं शांत वाटतंय, मला एवढा आनंद मिळालेला आहे. लक्षात ठेवा की मी तुम्हाला आता सोडणार नाही, तुम्ही राजगुरू झालेले आहात. तेव्हा चला बसा पालखीत. आता हे रंगनाथ महाराज आपल्या त्या शिष्याकडे बसतात. बसू का रे पालखीत? कारण हे सगळं सोडून आलोय ना. आणि शिष्य म्हणतोय तुम्ही कसले राजभोगी, आणि सांगतात सगळ्यांना त्यागाचा संदेश. राजा म्हणतो मी तुम्हाला स्नान घालणार. करून घ्यायचं ना रे स्नान? प्रत्येक वेळेला शिष्याला विचारत आहे. आता राजा घालतो तर मी काय करणार आहे? राजाने त्यांना रेशमी वस्त्र घातली. घालूनारे वस्त्र लंगोटीवर बाहेर पडलेले होते ते, आणि राजाने त्याच्या 10 बोटात अंगठ्या घातल्या. घालूनारे म्हणजे जे वैभव कालपर्यंत होतं ते सोडून आपण त्या रात्री आलो. दुसऱ्या दिवशी परत हा भोग माझ्या जीवनात आला, कारण ते प्रारब्धाचे भोग आहेत. शेवटी त्यांनी सांगितलेलं वाक्य आपण लक्षात ठेवूया आणि आपण पुढे जाऊया. त्यांनी काय सांगितलं? माझ्या बोटात अंगठ्या आहेत, पण अंगठीत माझी बोटं नाही आहेत. अंगठी म्हणजे मुद्रिका. बोटात अंगठ्या आहेत, अंगठीत माझी बोट. म्हणजे माझी नाव पाण्यात आहे, माझ्या नावेत पाणी नाही आहे. हे लक्षात ठेवा. माझ्या आत वासना असेल, वासनेत मी नाही आहे. लहान मुलाचं दत्तात्रेयांनी मुलाला गुरु केले त्यावेळेला हे सांगितलं की मुलाच्यात वासना आहे, ते रडतंय, त्याला खाऊ पाहिजे. खाऊ दिल्यानंतर रडणं थांबलं, त्याची वासना पुरली. आपल्याकडे एक वासना भागली तर 10 वासना निर्माण होतात. गाडी आली तर पेट्रोलची चिंता, गाडी पेट्रोल मिळाली तर गॅरेजची चिंता, गॅरेजच्या सगळ्या चिंता. हे लक्षात ठेवा. म्हणून काय आहे की आपण वासनेत असतो आणि लहान मुलाच्या आत वासना असते. हे योगी वगैरे असतात, त्यांना जगण्यासाठी खायला प्यायला तर पाहिजेच ना. तेवढीच वासना उरलेली असते, तेवढीच कामना उरलेली असते त्यांची. आणि म्हणून कामधेनू वगैरे त्यांच्याकडे जाते. हे काल आपण बघितलं होतं. आज सहज बघूया की आपण दत्तात्रेयांचं रूप बघत होतो, आणि या तिन्ही देवांच्या ज्या निरनिराळ्या गोष्टी आहेत ना, त्या तिन्ही गोष्टी यांच्यात आपल्याला दिसतात. त्रिशूळ दिसतो. त्रिशूळाचं काल आपण बघितलं होतं की त्याला ट्रायडंट म्हणतात इंग्लिशमध्ये, पण ट्रान्सेंडेंटल ट्रायडंट असा शब्द आपण काल वाचला होता की तिन्ही अवस्थांच्या पलीकडे हे हँडल जे आहे, ज्याने मी जो त्रिशूळ मारतो किंवा फेकून मारतो. त्रिशूळ म्हणजे काय? भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, किंवा आदि मध्य अंत, किंवा जागृती, स्वप्न, सुषुप्ती. हा त्रिशूळ आहे. पण याच्या पलीकडे जी अवस्था आहे की ज्यामुळे त्रिशूळ वापरला जातो ती ट्रान्सेंडेंटल आहे, ती चौथी अवस्था आहे. काल आपण इथे थांबलो होतो. ती चौथी अवस्था आहे, तुरीयावस्था किंवा समाधी अवस्था. पण ऋषी मुनी स्वतःच्या समाधीची चिंता करतात, स्वतः मुक्त होतात, परंतु साधू संत आपल्याला जो आनंद मिळाला तो सगळ्यांच्यात वाटत राहतात. म्हणून एक पाऊल ते खाली उतरतात. आज चतुर्दशी आहे. चतुर्दशी तिथीचा संकेत काय आहे की तू पौर्णिमेपासून किंवा अमावस्येपासून एक पाऊल मागे आहेस. एक तिथी, उद्या पौर्णिमा आहे, तशीच वद्य चतुर्दशीनंतर अमावस्या असते. आपण जे कर्मयोगी आहोत, भक्तियोगी आहोत, आपण विशाल होत गेलं पाहिजे, विकसत गेलं पाहिजे. आणि हळूहळू सगळ्या विश्वाला आपण आपलं हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हा भक्त आहे, त्याच्यासाठी पौर्णिमा आहे. म्हणून गुरुपौर्णिमा किंवा दत्त गुरुपौर्णिमा जी उद्या येते. पण जो ज्ञानी आहे जो योगी आहे तो हळूहळू शून्यात जातो आणि हळूहळू अमावस्येत निर्वाण करून घेतो. योग्यांचं निर्वाण असतं, तर संतांचं आपण म्हणतो मुक्तिदिन असतो, पुण्यतिथी असते. आपले सगळे हे जे संत सत्पुरुष आहेत ते मुक्त झाले, त्यांची ती पुण्यतिथी आहे, आपण साजरी करतो. विचार करा. पण जे नाथपंथी आहे, ज्या याच्यात अमावस्या ही पवित्र तिथी मानलेली आहे, ते म्हणतात की आम्ही 0-0 जसा अमावस्येकडे जाणारा चंद्र जात जात अमावस्येला त्याला निर्वाण म्हणलेला आहे. चतुर्दशी वद्य असली की नंतर निर्वाण आहे, चतुर्दशी शुद्ध असली की नंतर पौर्णिमा आहे. पण चतुर्दशीपर्यंत तुम्ही तुमच्या देहाच्या मर्यादेत उपासना करू शकता. हे वाल्या काय किंवा कुणीही काय,
कुणीही कितीही कडोविकडीची कठोर पराकाष्ठेची उपासना केली तरीसुद्धा चतुर्दशीपर्यंत या देहाच्या माध्यमात किंवा मर्यादेत तुम्ही उपासना करू शकता. तुम्हाला मुक्त करायचं असेल तर काल आपण जे मातृशक्ती म्हटलं आणि आपण शांतादुर्गेसमोरच बसलेलो आहोत, लक्षात ठेवा. तर ती मातृशक्ती खाली वागते. एक उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे कळेल. एक 10 स्टेप्स किंवा 9 स्टेप्स असलेला जिना आहे आणि वरती टेरेस आहे. मुलाला जिना चढायलाही शिकवायचं आहे आणि वरचं मोकळं आकाशही दाखवायचं आहे. आई आहे ती. तर अशा वेळेला आई म्हणते चढ रे चढ रे. अशा पद्धतीने आई वरच्या पायरीवर उभी राहिलेली आहे की त्याला धरता यावं, जर तो घसरला तर. चढ रे. 9व्या पायरीवर येताना तो म्हणतो आता मी थकलो आहे, आता मला नाही. 9व्या पायरीपर्यंत तोलाशी नवविधा भक्ती आहे आणि नवविधा भक्तीनंतर मुक्ती आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ती खाली वागते आणि त्या पायरीवरून त्याला उचलून टेरेसवर घेते. हे खाली वाकणं जे आहे ना त्याला म्हणायचं मातृशक्ती, गुरुशक्ती किंवा गुरुकृपा. माझ्यावर गुरुची कृपा, गुरुचा अनुग्रह तेव्हाच होतो ज्यावेळेला गुरु मला उचलून घेतो, कडेवर घेतो. आपल्याला सगळ्यांना ती कविता माहीत आहे, सगळ्या भाषेत तिचं भाषांतर झालेलं आहे. पण अशा चांगल्या कविता अनेकांच्या भिंतीवर आपल्याला वाचायला मिळतात किंवा हल्ली व्हॉट्सॲपवरून इकडे तिकडे फिरताना आपल्याला दिसतात की एक माणूस 60 नंतर आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांचा विचार करतोय. हा आपण रोज विचार मांडतोय. कारण का की आता उद्या 18 तारीख आहे, उरले 13 दिवस या वर्षाचे. या 13 दिवसात 13 मिनटं रोज एकत बसायला काय हरकत आहे? शांत एकांतात बसायचं आणि विचार करायचा आत्तापर्यंतचं आयुष्य कसं गेलं. तुम्ही जर हे असाल 60 वर्षाचे असाल, 10-10 वर्षाच्या स्लाइसेस पाडा ना, ब्रेडच्या जशा पाडतात. पहिली 10 वर्ष कशी गेली? पहिली 10 वर्ष बरी गेली. कारण का की पहिली 5 वर्ष घरी होतो, नंतर 5 वर्ष शाळेत होतो. आता तसं राहिलेलं नाही. आता 2.5व्या वर्षी नर्सरीत घालतात आणि तिथपासून त्यांचा एक प्रकारचा भोग प्रवास सुरू होतो. पण ठीक आहे, आपण विचार करूया आपल्या जीवनाचा. 60च्या वर्षात त्यांच्या जीवनाचा पहिली 10 वर्ष छान गेले. त्याच्यानंतरची 10 वर्ष म्हणजे 20 वर्षापर्यंत, म्हणजे मी कॉलेजच्या शिक्षणाच्या शेवटी डिग्री वगैरे मिळाली असेल त्यावेळेला, त्याच्यानंतरची 10 वर्ष मला नोकरी मिळाली असेल, लग्न झालं असेल तर त्याच्यानंतरची 10 वर्ष. आणि असा 10-10 वर्षांचा, 5-5 वर्षांचा जर विचार आपण केला, 40 वर्षाचे लोक आहेत त्यांनी 5-5 वर्षांच्या स्लाइसेस पडाव्यात. पण विचार करा, उद्या फक्त विचार करायचा तो पहिली 10 वर्ष आयुष्याचे. त्यावेळेला गोवा कसा होता, त्यावेळेला निसर्ग कसा होता, त्यावेळेला आमचं घर कसं होतं, त्यावेळेला आमची आर्थिक परिस्थिती कशी होती. माझी पहिली 10 वर्ष, आजोबांची 10 वर्ष मला आठवणार नाही आहेत, आजोबांनी सांगितले असतील तर, पण माझ्या अनुभवाची पहिली 10 वर्ष विचार करूया की. मग त्याच्यातलं काय चांगलं आता उरलेल्या आयुष्यात मी उपयोगात आणणार आहे. आपण त्या पहिल्या 10 वर्षात त्यावेळेला तरी मातृभाषेतून शिकत होतो. कोकणी मराठी हा वाद नव्हता. आणि जे शिकत होतो ते इतकं आतपर्यंत उतरत होतं की आजही आपल्याला त्या कविता आठवतात, आजही आपल्याला त्या शिक्षकांची नावं आठवतात. कॉलेजमधल्या 2 शिक्षकांची नावं आठवणार नाहीत आपल्याला, पण 3 सगळी नावं आठवतात. म्हणजे तिथे असं काहीतरी होतं की जे जतन केलं पाहिजे उरलेल्या आयुष्यासाठी. संस्कार त्यावेळेला होते. नंतर शाळा. मी विचार करा, मी या पद्धतीने विचार करून सांगतोय आणि म्हणून तुम्हाला पुन्हा आमंत्रण तो 28 तारखेपासून 1 तारखेपर्यंत वानतेला या. तिथे हाच प्रयोग असतो. तिथे जी गुंफा आहे, ध्यान गुंफा, तिथे गेल्यानंतर भली भली माणसं, पुरुष विशेषतः रडलेले आहेत ओक्साबोक्षे. त्यांना ज्या वेळेला सांगितलं की जा आता खाली आणि जीवनाचा विचार कर. जीवनात मी काय मिळवलं ते नंतर विचार कर, काय गमावलं आणि ॲट व्हॉट कॉस्ट. मी अमेरिकेला जाण्यासाठी आई सांगत होती जाऊ नकोस रे, मी खूप सिरियस आहे, पण गेलो तर आत्ताच मला व्हिसा मिळतोय. आणि नंतर लगेच यावं लागलं आईच्या अंत्ययात्रेसाठी. चूक होती माझी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला एक उदाहरण तुम्हाला दिलं की मी काय कमावलं आणि काय गमावलं. कमावलं ना ते क्वांटिटेटिव्ह कमावलेलं आहे. इतका बँक बॅलन्स, इतक्या गाड्या, इतकी वाहनं, इतकी जमीन, इतके घरं, हे क्वांटिटेटिव्ह मिळालेलं आहे. अगदी ए ग्रेड जरी असेल तरी ती क्वांटिटी आहे. 90% वर ए ग्रेड सुरू होते. सो 90 इज अ नंबर. हे सगळं न्यूमरिकल आहे का. विवेकानंद ओरडून सांगत होते अरे क्वांटिटीच्या मागे धावू नका, क्वालिटीच्या मागे धावा. आणि क्वालिटेटिव्ह मी काय आपण गमावले. भारताने 60 वर्षात, भारताने आता 70 वर्षाली, गोव्याची 60 वर्षात खूप कमावलं आहे भौतिक लेवलवर, फिजिकल लेवलवर. पण स्पिरिच्युअल लेवलवर आपण खूप गमावले. माझ्या गोव्याच्या भूमीचं आता जर कविता वाचली तर बाकी बाबांनासुद्धा वाईट वाटेल की आता तो गोवा राहिलेला नाही आहे. काळ आहे, काळाच्या ओघात बदलणार, काला येत अस्मै नमः हे मान्य करूया ना. पण मी माझ्या स्वतःच्या उरलेल्या जीवनात
ती गोव्याची भूमी जगेन का, आठवेल का मला? अरे पाट मांडलेला आहे आणि ताट वाढलेलं आहे, मी वाट बघतो एखाद्या अतिथीची, असं का नाही मी वागू शकणार? आता कोण अतिथी येणार आहे? सगळे फसवे असतात. रोज एका अतिथीचा जेवणाचा खर्च मी दान म्हणून देणार आहे का? अशा संस्थेला जिथे निराधार विद्यार्थी शिकतात, जिथे पूर्णपणे शेवटच्या टर्मिनल स्टेटमधले पेशंट शेवटचे श्वास मोजत असतात, अशा संस्थांना मी देणार आहे का? एक 50 रुपये देऊ शकतो का मी रोज? आपल्याला एवढी पेन्शन मिळते, हे मिळते, आपण विचार करायला पाहिजे. देणंच आपल्यातलं गेलेलं आहे आणि घ्यायला आपण तयार आहोत. म्हणून ती कविता फक्त पाठ म्हणायची की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे त्यांनी आपल्या हातानं द्यायला सुरुवात करावी. मी तुम्हाला जी कविता सांगत होतो तो समुद्राच्या काठावरून निघालेला जीवनाचा समुद्र आहे. तो काठ आहे, हे निराळ्या घडलेल्या घटना आहेत आणि तो मागे वळून बघतोय आणि प्रत्येक वेळेला त्याला 4-4 पावलं दिसतात. म्हणजे 2 पावलं माझी आणि 2 पावलं देवाची किंवा 2 पावलं सद्गुरूंची. आणि नंतर म्हणतो अरे तिथे 2च पावलं दिसत आहेत. काय? हा माझ्या जीवनातला क्रायसिस होता. माझ्या जीवनात मोठी ऑपरेशन सर्जरी करायची होती आणि त्यावेळेला 2च पावलं आहेत. त्याच्यानंतर पुढे जीवनात हे संकट आलं होतं, त्याही वेळेला 2च पावलं आहेत. म्हणजे ज्या वेळेला मी आनंदात होतो त्यावेळेला 4-4 पावलं आहेत आणि ज्या वेळेला माझ्या जीवनातले क्रिटिकल, सिरियस किंवा आणीबाणीचे इमर्जन्सी असलेले प्रसंग होते त्यावेळेला 2च पावलं आहेत. हा आकाशाकडे तोंड करून देवाला प्रश्न विचारतो. हे आकाशातल्या बापा, फादर इन द हेवन, इंग्लिशमधली कविता आहे ती. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. व्हाय यू डेझर्टेड मी व्हेन आय नीडेड यू मोस्ट. ज्यावेळेला तुझी गरज होती मला त्यावेळेला तुझी 2 पावलं दिसतच नाही आहेत, फक्त माझी 2 पावलं आहेत. आणि आकाशातून आवाज येतो, माय चाइल्ड, ती जी 2 पावलं दिसतात ती माझी पावलं आहेत. बिकॉज आय वॉज कॅरिंग यू ऑन माय शोल्डर. तुझ्या क्रायसिसमध्ये माझ्या खांद्यावरून मी तुला नेत होतो, तर तुझी पावलं कशी दिसतील? ही कविता भिंतीवर घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, भिंतीवरची कविता आहे. जमिनीवर उतरतच नाही. जिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. कविता, कवितेतले विचार आणि मुख्य म्हणजे कवितेतले संस्कार. हे संस्कार माझ्या जीवनात, उरलेल्या जीवनात मी आणेन का, आणणार आहे का, हा विचार करायला पाहिजे. म्हणून काल एक एक गोष्टी पाहत आपण त्रिशूलापर्यंत येऊन थांबलो होतो. आज डमरू बघूया. शंकराचं सगळं जे आहे ना ते जवळजवळ नैसर्गिक आहे. आणि विष्णूला पितांबर लागतो, तो कोणीतरी विणला पाहिजे की नाही. विष्णूला मुकुट लागतो, तो कोणीतरी करायला पाहिजे की नाही. हे वैजंतीमाला, रत्नमाला वगैरे सगळं विष्णूला लागतं. विष्णू वैभव आहे, त्याला पालन करायचं आहे. शंकराला काय, मुकुट नाही, जटाजूट. बघा असं करत करत डमरू हे वाद्य आहे. डमरू, आता शंख सुद्धा आहे. डमरू आणि शंख एकत्रित जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. डमरूतून आपल्याला जे कॉन्सोनंट्स म्हणतात, व्यंजन आपल्या वर्णमालेतली क, ख, ग ही कॉन्सोनंट्स आहेत. त्याला व्हॉवल्स म्हणजे स्वर मिळाला. क प्लस अ इज क, क प्लस आ इज का. हे अ आ इ ई आपण शिकतो ते स्वर आहेत, व्हॉवल्स म्हणतात त्याला. आणि क, ख, ग, घ हे असं शिकवलं जात नाही. क, ख, ग असं आपण म्हणतो, ठीक आहे. पण ते डमरूतून निघालेले आहेत. त्याने विशिष्ट पद्धतीने डमरू वाजला, क सगळीकडे आवाज घुमला, दुसरा केला आणि त्यातून वर्ण निर्माण झाले. म्हणून शंकराला आदी योगी म्हणतात. तसाच आदी ज्ञानी आहे. ज्ञानाचा उगम त्याच्यापासून झाला, व्याकरणाचा उगम त्याच्यापासून झाला, संगीताचा उगम त्याच्यापासून झाला, नृत्याचा उगम त्याच्यापासून झाला. बघा ना, तपाचा उगम तो योगीराज म्हणतात त्याला. योगीराज, योगेश्वर कोण आहे? कृष्ण, योगांचा ईश्वर आहे. पण योगी लोकांच्यात ईश्वर, योगेश्वर कोण आहे? शंकर आहे. हा डमरू त्याचा. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं सुदर्शन चक्र आहे त्याच्याकडे. सुदर्शन चक्र याचा अर्थ की ज्याचं दर्शन झालं की आपल्याला आश्वासन मिळालं, आता आपलं रक्षण होणार. कारण सुदर्शन चक्र अमोघ आहे. ते सोडल्यानंतर ज्यांनी सोडलंय त्याला सुद्धा परत घेणं अवघड जातं. आपल्याला अंबरीशाची कथा माहीत आहे. तो एकादशी करणारा अत्यंत चांगला विष्णू भक्त आहे. एकादशीचं व्रत त्याच्यासारखं दुसऱ्या कोणी करत नाही. इतकंच काय, त्याचं सगळं राज्य एकादशी करतं, मुलंसुद्धा एकादशी करतात. असं सगळं त्याचं वातावरण असताना एकदा महत्त्वाच्या एकादशीचं व्रताचं उद्यापन करायचं आहे. म्हणून तो मुहूर्त आहे द्वादशीला. द्वादशीला पारणं करून ते व्रत फेडायचं असतं, उद्यापन. ते पुरोहित आलेले आहेत.
आणि ह्यांनी हातात पाणी घेतलेलं आहे की तो मुहूर्त चुकवायचा नाही. इतकी वर्षे एकादशी केलेले आहेत, तर इतक्या दुर्वास ऋषी येतात. आणि दुर्वासांसारखा अतिथी येणं हे सुदैवसुद्धा आहे आणि दुर्दैवसुद्धा आहे. कारण कशाला ते रागवतील सांगता येत नाही. त्यावेळेला दुर्वास आले म्हणल्यानंतर याने हातातलं पाणी तसंच ठेवलेलं आहे आणि दुर्वासांना सांगितलं, तुम्ही स्नान करून या. बरा चांगले अतिथी मिळालेले आहात की तुम्ही आधी भोजन करा आणि माझ्या या व्रताचं उद्यापन करा. हे झाल्यानंतर दुर्वास जातात. उशीर होतो त्यांना आंघोळ करायला. इकडे मुहूर्त चुकत असतो. पुरोहित काय सांगतात, आता आपण कसा विचार करायचा उपासनेच्या बाबतीत. कारण जर काही आपल्या जीवनात काही घटना निराळी घडली तर पहिला बळी जातो उपासनेचा. एक लक्षात ठेवा की मी चंद्र पाहून संकष्टीचा उपवास सोडणं हे मधुचंद्राच्या काळात किती जणांच्या लक्षात राहत असेल मला माहीत नाही. कारण तो चंद्रच निराळा आहे, तो मधच निराळा आहे. विचार करा की महत्त्वाच्या गोष्टींचा विसर पडतो. मी कॉम्प्रोमाइज करतो तो अशा गोष्टींसाठी ज्या जीवन घडवायला उपयोगी पडतात आणि मी बळी जातो अशा गोष्टींचा जे जीवन बिघडवायला उपयोगी पडतात. इथे लक्षात ठेवा की ज्या वेळेला दुर्वास येतं, पुरोहित म्हणतात ते आचमन घ्या आणि उद्यापन. पाणी म्हणलं तर अन्न आहे, म्हणलं तर अन्न नाही. हा घेतो इतक्याच दुर्वास येतात की माझ्या आधी तू का उपवास सोडलास, मी अतिथी होतो ना, आधी मी जेवणार होतो. नाही म्हणाला की पाणी, पुरोहित म्हणाले की पाणी हे म्हणलं तर अन्न आहे, म्हणलं तर अन्न नाही. म्हणलं तर अन्न आहे ना, दुर्वास विचारतात. म्हणलं तर अन्न आहे ना, हो, म्हणजे तू अन्न घेतलेलं आहेस माझ्या मते, तू माझा अपमान केलेला आहेस म्हणून. दोन गोष्टी करतात. एक म्हणजे केस उपटतात आणि कृत्या म्हणजे आपटून दुष्ट शक्ती निर्माण करतात. आणि ही शक्ती निर्माण करण्याची ऋषींकडे असते आणि त्याला शाप देतात की नीच योनीत 3 जन्म घ्यावे लागते. 3 जन्म नीच योनीत घ्यावे लागते. म्हणजे इतक्या एकादशींचं फळ काय तर हे. आणि ती कृत्या म्हणतात, ती राक्षसी शक्ती तो फेकून मारतो अंबरीशावर. त्यावेळेला तिकडून सुदर्शन चक्र निघतं. सुदर्शन चक्र पहिल्यांदा काय करतं ते ती कृत्या, ही दुष्ट शक्ती आहे ती मारतं आणि दुर्वासांच्या मागे लागतं. कारण सुदर्शन चक्राला काम काय दिलेलं आहे, भक्ताचं रक्षण. आणि हे झाल्यानंतर दुर्वास जातात ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणतात ब्रह्मास्त्र मागे लागलं असतं मी परत घेतलं असतं. सुदर्शन चक्र आय कांट इंटरफिअर म्हणतो ना आपण, मी ढवळाढवळ हस्तक्षेप करूच शकणार नाही. शंकराकडे जातो. शंकर म्हणतात त्रिशूल असला मी मागे घेतला असता, सुदर्शन चक्र मी मागे घेऊ शकत नाही. शेवटी वैकुंठात जातात. विष्णू काय सांगतो, ज्याच्यासाठी मी सोडलंय त्या भक्ताला शरण जा. त्यांनी सांगितलं तरच हे मी मागे घेऊ शकणार आहे, नाही तर काम केल्याशिवाय ते येणार नाही. हे धापा टाकत येतात अंबरीशाकडे आणि अंबरीशाचा आचमन घेतलेलं असतं यांची पूजा करण्यासाठी. ते तसंच हा वर्षभर पळत असतो दुर्वास. आणि ज्यावेळेला शरण येतो त्यावेळेला सुदर्शन चक्र परत जातं. तिथे विष्णू साकार होतात आणि म्हणतात की भक्ताचा जो शाप तू दिलेला आहेस, ती कृत्या वगैरे सगळी मी नष्ट केली, तुम्हाला सगळं ब्रह्मांड पळवलं, भक्ताला त्रास देता. देवे भक्त वधिला कोणी ऐकेला ना देखिला, शरणागतासी देव झाला वज्रपंजरू. वज्रपंजर मी माझ्या भक्ताचा. एरवी शाप ट्रान्सफरेबल नाही आहे. ज्याचा शाप त्यालाच भोगायला पाहिजे, ज्याच्या प्रारब्धाचे भोग आहेत ते त्यालाच भोगायला पाहिजेत. आईसुद्धा आपल्या नवजात बालकाचे भोग स्वीकारू शकत नाही. नेहमी उदाहरण देतो, लक्षात ठेवा प्रारब्ध समजण्यासाठी, की मूल जन्मलेलं आहे पण त्याला ताप आलेला आहे. त्यावेळेला त्याला इंजेक्शन देणं आवश्यक आहे, बाकीचे सगळे खपले. आई म्हणते कोळे दंड मला द्या ना इंजेक्शन, त्याला कशाला देता. ते म्हणाले कालपर्यंत डिलिव्हर झाली नव्हती तोपर्यंत तुलाच इंजेक्शन देत होतो की आम्ही. आज हे जन्मलेलं आहे, आज हा स्वतंत्र जीव आलेला आहे, आज हा आकाराला आलेला आहे. आकाराला आला की प्रारब्ध देहात असतानाही, तुझ्या गर्भाशयात असतानाही त्याला प्रारब्ध होतंच. पण आता त्यालाच इंजेक्शन घेतलं पाहिजे. तुला 10 इंजेक्शन देऊन याचा ताप उतरणार नाही आहे, हे लक्षात घ्या. ही खरी गोष्ट आहे आणि आपल्याला कळत नाही आहे. ज्याचा भोग त्याला आणि ज्याचा शाप त्याला. पण इथे मात्र भक्ताला दिलेला शाप, ऋषींनी दिलेला शाप यांनी स्वतःसाठी घेतलेला आहे. म्हणून नीच योनीतला जन्म म्हणजे मत्स्य, कूर्म आणि वराह, हे पहिले 3 जे अवतार विष्णूला घ्यावे लागलेले आहेत ते 3 जन्म आहेत. मासा, कासव आणि वराह म्हणजे रानडुक्कर कासेना, या 3 योनीचे अवतार हे भक्तासाठी घेतलेले आहेत भगवंतानी. हे मुद्दामून लक्षात ठेवायचं. सुदर्शन चक्राचा अर्थच आहे, याच्यावर खूप मोठं संशोधन केलेलं आहे. ते अमोघ आहे, इरिव्हर्सिबल आहे. काम केल्यावर ते आपोआप परत येऊन त्याच्या पोटाच्या तिथे बसतं, पण काम मध्ये थांबवत नाही सुदर्शन चक्र. असं आश्वासक दत्तात्रेय आहे.
दत्तात्रेयांची उपासना ही आश्वासक आहे, आश्वासन देणारी आहे, अभिवचन देणारी आहे. आश्वासन शब्द आपल्या राजकीय पक्षांनी फार चीप करून टाकले हो. या जाहीरनाम्यात इतकी आश्वासनं देतात, पण श्वाससुद्धा एक घेत नाहीत. आश्वासनं गेली. अभिवचन, अभिवचन इज कमिटमेंट. असं मी तुला आश्वासन दिलेलं आहे जे मी प्राणपणानं प्रत्यक्षात आणेन, नाही तर प्राण सोडेन. असं असतं ते. दत्तात्रेयांचं जे केलं त्याच्यानंतर शंख हातात आहे, कारण शंख चक्र गदा पद्म ही विष्णूची. नंतर आता अजून ब्रह्मदेवाचे आपण विशेष बघितलेले नाहीत. डमरू नाही, कमंडल, दंड हे आहेत ना, हे ब्रह्म जपमाळ ही ब्रह्मदेवाची आहेत. ब्रह्म विष्णू महेशाचं चित्र आहे ना. आपण हा विषय बघून थांबणार आहोत इंटरव्हलसाठी. हे लक्षात घ्या. शंख याच्यात 2 शब्द आहेत, शम आणि ख. ही संस्कृत एकमेव भाषा आहे की एका शब्दात ऋषींनी केवढं चिंतन ओतलेलं आहे, ज्याला पॅक्ट विजडम म्हणतात. आता पॅकिंग सोडा, पॅकेजिंग का जमाना आहे. त्या पॅकेजिंगमध्ये काय असतं कुणास ठाऊक, पण पॅक्ट विजडम दिसतंय मला. साखर कशी पॅक्ट स्वीटनेस, सगळीकडून साखर गोड आहे, सगळीकडून मीठ खारट आहे, सगळीकडून बर्फ पाणी आहे. पॅक्ट, तसं पॅक्ट विजडम म्हणतात. शम एक शब्द, शम म्हणजे शमन करणं, शांत करणं. शमन शब्द आपल्याला कुठे, अग्निशमन दल, फायर ब्रिगेड हे तरी माहीत आहे ना. म्हणजे आपल्या सगळी जी आग आहे आतली बाहेरची ते शांत करण्यासाठी शम. आणि ख म्हणजे आकाश, खगोलशास्त्र, खगोल विज्ञान. आपण म्हणतो ना खग म्हणजे पक्षी, आकाशात उडणारा. ख म्हणजे माझ्या भोवतीचं आकाश हे पवित्र स्पंदनांनी भरण्यासाठी, माझं मन शांत करण्यासाठी शंखध्वनी करायचा असतो. पूजेच्या आधी, आरतीच्या आधी. आणि दुसरा शंखध्वनी मी तुला आव्हान देतो, म्हणून युद्धाच्या आरंभी शंख वाजवतात माहीत आहे. पण शंख या शब्दाचा अर्थ आहे सुख. शब्दाचा अर्थ सु म्हणजे चांगली, चांगलं आकाश माझ्या भोवतीचं, आणि दुःख म्हणजे वाईट आकाश माझ्या भोवतीचं. दत्तात्रेयांचं सांगणं आहे रे, अखंडित तू आनंदात राहणार. तुला काही झालं तरी दू नाही आहे, सूच असणार आहे तुझं. ख म्हणजे आकाश. शंखाचा हा एक अर्थ आहे की सगळं आनंदात ती स्पंदन जे व्हायब्रेशन्स विल बी अशा इफेक्टिव्ह असतील की तुला सतत आनंदात ठेवायचं. हे दत्तात्रेयांचं सतत लक्षात ठेवा. आपण जो पुढे श्लोक वाचणार आहोत त्याचा अर्थ. भस्म, भस्म हे चितेचं भस्म आहे हो. आणि तो स्मशानवासी होता. ज्यावेळेला हलाहल प्यायलं आणि जळायला लागलं त्यावेळेला तो कैलासवासी झाला. स्मशानवासी आणि कैलासवासी आपल्या दृष्टीने सारखंच, कारण स्मशानात गेलं काय, कैलासात गेलं काय. तिथे शंकराचं तसं नाही आहे. तो स्मशानवासी असताना चिताभस्म, पण कैलासावर गेला तरी चिताभस्म त्याला पाहिजे होतं. दाह शमन, तो जो विषाचा दाह झाला होता ते, आणि म्हणून तो भस्मासूर निर्माण झाला. आपण किती भस्मासूर निर्माण केलेत. 2 उदाहरणं बघितली होती आणि तिसरं एक पिल्लू बघितलं होतं जे आपल्या खिशात असतं, मोबाईल नावाचं. हा भस्मासूर आहे. आपण आपल्या सेवेसाठी निर्माण केला, आपण आता त्याचे दास झालेलो आहोत. निरनिराळ्या क्षेत्रातल्या इंटलेक्च्युअल्सना आणि 26 देशातल्या लोकांना विचारलं की तुमचं अशा ठिकाणी विमान हायजॅक करून नेलेलं आहे की जिथे आत्तापर्यंत कधी रेंज आलेली नाही आहे. तुमचा चार्ज गेलेला आहे. कशाचा? मोबाईलचा. तुम्ही मोबाईल बंद ठेवाल का? हा प्रश्न विचारला आहे हो. डॉक्टर्सना विचारला आहे, लॉयर्सना विचारला आहे, प्रिन्सिपल्सना विचारला आहे, एडिटर्सना विचारलेला आहे, थिंकर्सना विचारलेला आहे की अशा ठिकाणी विमाने जिथे कधीच रेंज आलेली नाही, येणार नाही आहे, आणि शिवाय तुमचा चार्ज संपलेला आहे, बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे, मोबाईल बंद कराल का? 78% लोकांनी सांगितलं नाही नाही. ह्याला नो मोबायटिस नावाचा नवीन रोग आहे. हे सिंड्रोम, हा डिसऑर्डर झालेली आहे, नो मोबायटिस. इतके अस्वस्थ होतात मुलं वांटेला आल्यानंतर, कारण तिथे TV नाही, तिथे रेंज नाही, तिथे काहीच चालत नाही त्यांचं. हे लक्षात ठेवा. म्हणजे अत्यंत सुसंस्कृत घरातली मुलं की ज्यांचा आदर्श म्हणून आम्ही उदाहरण देतो, ती वांत्याला आल्यानंतर असं गच्च डोकं म्हणून बसतात. आम्ही त्यांच्या मोठ्या बहिणींना वगैरे विचारतो की ह्याचं डोकं दुखत असेल तर औषध देऊ का? नाही, मोबाईल चालत नाही म्हणून याची अशी अवस्था झालेली आहे. विचार करा. नो मोबायटिस. जसा एलिफंटायटिस वगैरे ब्रॉन्कायटिस आहे ना, तसा हा नो मोबायटिस रोग आहे. आपण गुलाम झालेलो आहोत. पैशाचे गुलाम झालेलो आहोत, एक काल बघितलं. यंत्रांचे गुलाम झालेलो आहोत, 2. आणि आता हे छोटं यंत्र खिशातलं आपण गुलाम झालेलो आहोत त्याचे. हे लक्षात ठेवा. एकच असं आहे
की लँग्वेज इज द ओनली टूल क्रिएटेड बाय मॅन दॅट हॅज एज्युकेटेड इट्स मास्टर. काय सुंदर वाक्य आहे. भाषा हे एकमेव माध्यम किंवा एकमेव साधन जे माणसाने तयार केलं आणि त्या साधनाने माणसाला सुसंस्कृत किंवा प्रगत बनवलं. आज हे सगळं भाषेमुळे चाललंय की नाही. आपला हा सगळा व्यवहार भाषेतून आहे. हे विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलं ते भाषेमुळे गेलेलं आहे. लँग्वेज इज द ओनली एक्सेप्शन. म्हणून दत्तात्रेयाकडून शिकायचं असेल तर मितुले मंद मवाळ बोल जैसे कल्लोळ अमृताचे. दत्तात्रेयांची वाणी म्हणून विष्णूची वाणी बघितलेली आहे ना. ओजस विष्णू आहे, तेजस ब्रह्मदेव आहे आणि तपस शंकर आहे. आपण बघितलं ओजस ही वाणीचं लक्षण आहे. वाणी मृदू पाहिजे. नंतर चंद्र आणि गंगा. चंद्र शीतलतेचं प्रतीक आहे तर गंगा परोपकाराचं प्रतीक आहे. गंगा स्वतःसाठी वाहते का? नाही हो. काल आपण बघितलं ना इतरांसाठी वाहते. आणि गंगा समुद्राला मिळाल्यानंतर चला माझं मिलन झालं आता मी थांबते, नाही, वाहत राहते. गंगोत्रीपासून त्या गंगा सागरापर्यंत अखंड वाहत राहते. हा परोपकाराचा संस्कार म्हणून ती गंगा तिथे आहे. आणि शीतलता म्हणजे चंद्र आहे आणि ती सुद्धा द्वितीयेची चंद्रकोर. खरंच तुम्हाला सांगतो वाढत जाणारी शुद्ध द्वितीयेची चंद्रकोर ती शंकराने माथी धारण केलेली आहे. आपण म्हणतो ना शुक्लेंदू, शुक्ल पक्षातला इंदू म्हणजे चंद्र जसा शीतल आणि छान पौर्णिमेपर्यंत वाढत जातो त्याचा आठवण. रुद्राक्ष. शंकर म्हणला की आपल्याला रुद्राक्ष. रुद्र आपण बघितलेली आहे देवता 11 इंद्रियांना रडवते. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. आपण 3-4 इंद्रियांची उदाहरणं बघितली. पायाचं बघितलं, हाताचं बघितलं, डोळ्यांचं बघितलं की रडवते ती देवता. रुद्र अक्ष. अक्षचे 2 अर्थ आहेत. अक्ष म्हणजे डोळा, साक्षी वगैरे म्हणतो, आणि अक्ष म्हणजे ॲक्सेस. आपलं जीवन हिरण्याक्षासारखं झालंय का? हिरण्यकशिपूसारखं झालंय का? विचार करा. या दोघांना खरंच तुम्हाला सांगतो आपलं सुखलोलूप जीवन झालेलं आहे. हिरण्यकशिपूचा, कशिपू म्हणजे पलंग आणि हिरण्य म्हणजे सोनं. सोन्याच्या पलंगावर रोलिंग इन लक्झरीज, रोलिंग इन प्लेजर्स, बॉडीली प्लेजर्स, फिजिकल प्लेजर्स आपल्याला हवी येतात ॲट एनी कॉस्ट. हे पाहिजेत. आणि हिरण्याक्ष म्हणजे डोळा फक्त हिरण्य. हिरण्य म्हणजे पैसा, हिरण्य म्हणजे सत्ता, संपत्ती, सौंदर्य, सगळं, ऑल पोझेशन्स वाढवायचेत आपल्याला प्रत्येकाला. ह्याच्याकडे डोळा आहे तो हिरण्याक्ष आहे. किंवा अक्ष म्हणजे ॲक्सिस, ज्याच्या भोवती सतत फिरते पृथ्वी. आपण सतत सोन्याभोवती फिरतोय का? आणि दुर्दैव काय माहिती आहे ना, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स काही अपवाद सोडल्या तर त्यांच्या मॅनेजमेंट्स या हिरण्याक्षाभोवती मोठ्या इमारती झाल्या पाहिजेत. हा फंड तो फंड सगळं चालूच असतं यांचं. हा विचार करायला पाहिजे. पण हिरण्याक्षाला मारला कोणी? तर वराहाने मारला. वराह शब्दाचा अर्थ वर म्हणजे श्रेष्ठ आणि अह म्हणजे दिवस. इथून उरलेले 13 दिवस जर श्रेष्ठ करायचे असतील तर एकांतात राहूया, जास्तीत जास्त नामस्मरण करूया, जास्तीत जास्त डोळे मिटून तरी बसूया. आपण डोळे उघडे ठेवले म्हणजे सगळा जगाचा उकिरडा आत आला. उकिरडा हा शब्द कुणाचा आहे? संतांचा शब्द आहे. वर्तमानपत्र वाचा, उकिरडा आत आला. आणि आता इलेक्शन्स म्हणजे उकिरडाच तुम्हाला सांगतो की कशाला वाचायचं इतकं? अरे महत्त्वाचं असते ती न्यूज माझ्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था ती मातृशक्ती करणार नाही आहे का? महत्त्वाची बातमी खरीच महत्त्वाची असेल तर. नाहीतर काय किती वेळ घालवतो, शिरा ताणून चर्चा करतो, ही पार्टी ती पार्टी. आणि आता तोही सीझन आलेला आहे म्हणून आपण कुणाची वाट बघतोय? केवळ मृत्यूची. करोनातून आपण वाचलो कशासाठी? तेच जीवन जगण्यासाठी, तसंच जीवन जगण्यासाठी का काहीतरी निराळं करण्यासाठी? विचार करूया. नाहीतर आपण म्हणतो ओम म्हणून ओमिक्रॉन वाट बघतोय. हे लक्षात ठेवा, तो ओंकार आहे, घेणार आहे आपल्याला. पण आपल्याला ते समाधान आहे का? नाही हो. एक एक क्षण महत्त्वाचा आहे. आणि म्हणून रुद्राक्षाचा तो अर्थ आहे. रुद्र म्हणजे काय? सगळा रस निघून गेलेला आहे आणि आता दुसऱ्यातली उष्णता शोषून घेण्याची शक्ती माझ्याकडे आहे. आणि जी शक्ती रडवते ना तिची कृपा दृष्टी माझ्यावर आहे. अक्ष तो रुद्राक्षाचा अर्थ आहे. आणि शेवटचे 1-2 बघूया. भिक्षापात्र, दंड, कमंडलू. एरवी त्याला भिक्षापात्र लागत नाही आणि तो दिगंबर असतो केव्हा? अरण्यात फिरताना. पण ज्यावेळेला तो समाजात येतो त्यावेळेला लंगोटी घालतो, काखेला झोळी घेतो आणि भिक्षा. एरवी तरुतल शयनम आणि करतल भोजनम हे दत्तात्रेयांचं वर्णन आहे. पण तेही दत्तात्रेय आहेत आणि हेही दत्तात्रेय आहेत की झोळी घेतलेली आहे, लंगोटी घातलेली आहे आणि समाजाला प्रबोधन करायचं आहे, काहीतरी शिकवायचं आहे. दंड हे कशाचं प्रतीक आहे? साधनेचं. आणि कमंडलू हे कशाचं प्रतीक आहे? तपश्चर्याचं.
कमंडलू पाणी तरी पाहिजे, आणि दंड जप करतोय तर हाताला रग लागू नये म्हणून तो दंड, त्याला ब्रह्मदंड म्हणतात. वेळ नाही म्हणून कथा नको बघायला, पण त्या ब्रह्मदंडात विश्वामित्राची सगळी अस्त्र शस्त्र शोषून घेतात वसिष्ठ, आणि तो विचारतो हे कसलं शस्त्र आहे? ते म्हणाले शस्त्र नाही आहे काही, मी हे हाताखाली धरून असंख्य जप केलेला आहे, आणि तो जो जप आहे त्या जपाची स्पंदनं, त्याची शक्ती या दंडात उतरलेली आहे. हा ब्रह्मदंड आहे. हे लाकडाचं सुतारांनी केलेलं खेळणं नाही आहे साधन, हा दंड आहे. कमंडलू, कमंडलू म्हणजे तो भोपळा आहे निसर्गातला, तो कोरला आतून पोकळ केला की ते पाणी मला तपश्चर्येच्या वेळेला लागतं. त्याच्यानंतर जपमाला ही ब्रह्मदेवाची आहे. हे दंड कमंडलू ब्रह्मदेवाचं आहे. आणि एक दत्त म्हणून उभं राहणं आपण जे बघितलं आहे ते दत्ताचं खास वैशिष्ट्य आहे. अचानक येऊन उभं राहतो, अचानक एखादं संकट येतं, काय सगळं दत्त म्हणून हा आला, नको असलेला कोरोना विषाणू खरंच दत्त म्हणून उभा राहिला, कल्पनाच आलेली नाही. मग ते वुहान म्हणा कुठे सुरुवात झाली असेल, दत्त म्हणून संकटही येतात, दत्त म्हणून संधी येते. आपण उदाहरणं बघितलेली आहेत, आणखीनही बघणार आहोत. संधीचं संकटात रूपांतर करायचं अत्यंत चांगलं उदाहरण दुर्गा भागवताचं काल बघितलं होतं. 1 वर्ष खिडकीकडे, ऋतुचक्र नावाचं पुस्तक नाही निर्माण झालं आहे. त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत. आपण रूप बघितले दत्तात्रेयांचं, ब्रह्मा विष्णू महेशाचं. आता स्वरूपाकडे आपण वाटचाल करणार आहोत. शांत, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास, चेहरा प्रसन्न, हातावर हात चोळायचे आणि हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे दत्तात्रेय आणि बाजूचे दत्तात्रेयांचे अवतार शांतपणे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि जिथे बसलोय तिथून सर्वांना नमस्कार करायचा आहे. शांत आनंद.